हे सगळं करत असताना जेव्हा तुम्ही राजकारणात आलात, मग ते काँग्रेस असो किंवा आता शिवसेना असो, तेव्हा असे कुठले प्रश्न होते की जे तुम्ही चळवळीच्या जीवनामध्ये जगलात आणि असं वाटलं की आता राजकारणात आल्यानंतर इथं आपल्याला मोठ्या व्यासपीठावर ते मांडता येतील आणि त्याचं उत्तर शोधता येईल? खरं तर मी ज्या भागामध्ये राहते ती वस्ती कष्टकऱ्यांची आणि गोरगरिबांची आहे. मी तुम्हाला जसं सांगितलं की राजकारणातून ब्रेक घेतला आणि एक प्राध्यापिका म्हणून काम करू लागले. डॉक्टरेट मिळवली, डिग्र्या घेतल्या, सगळं काही झालं. परंतु लोकांच्या रोजच्या जगण्यातले प्रश्न मिटत नव्हते. अनेक महिला माझ्याकडे यायच्या, छोट्या छोट्या गोष्टी. कोणाला रेशन कार्ड असून धान्य मिळत नसायचं, कोणाचे संजय गांधी निराधारचे पैसे मिळत नसायचे, कोणाचा नवरा तिला मारत असायचा. आणि बाबा आपल्यातली ही शिकलेली मुलगी आहे आणि ती आपल्याला काहीतरी न्याय देईल म्हणून त्या माझ्याकडे यायच्या. तेव्हा मात्र प्रकर्षानं मला माझ्या मर्यादा लक्षात आल्या की आपण जोपर्यंत सक्रिय राजकारणात जात नाही तोपर्यंत आपण लोकांचे रोजमर्रा जगण्यातले जे प्रश्न आहेत ते सोडवू शकत नाही. पण त्यामुळे एका योग्य प्लॅटफॉर्मच्या मी शोधात होतेच. पण जेव्हा एकनाथजी शिंदे साहेबांच्या सारखा अत्यंत सर्वसामान्य शेतकरी पुत्र, रिक्षावाला ते मुख्यमंत्री असं प्रवास करणारं प्रेरणादायी व्यक्तिमत्व हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावरती आलं, तरी मलाच नाही तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बहिणीला वाटू लागलं की हे राज्य आपलं आहे, हे मुख्यमंत्री आपले आहेत, हे सरकार आपलं आहे. लोक लाडकी बहीण योजनेबद्दल आणि 1500 रुपयाबद्दल खूप काही बोलतात ताई, पण खरं तर 1500 रुपयाची बाजारभावाची किंमत जेवढी काही होईल ना त्याच्याही पेक्षा लाख मोलाची एक गोष्ट आहे की 2.5 कोटी बहिणी कॉलर टाईट करून सांगत होत्या मी मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण आहे. त्याची किंमत कशामध्ये करणार आहात तुम्ही? आणि जे 1500 रुपये आहेत, लोक टीका करतात. एका बाजूला म्हणतात 1500 रुपये बंद करा, हेच विरोधक म्हणतात आम्ही 3000 देऊ. पण मला त्यांना ठामपणाने विचारायचंय, कोर्टात जातात. कोर्टात जातात, बंद करा म्हणून सांगतात की त्या 1500 रुपयांमुळे अनेक जणींचं आयुष्य बदललंय. ताई लाखो महिलांची बँकेमध्ये खाती नव्हती. खरंय, बचत गट सुरू झाले त्यानंतर त्या पैशांवर. आणि कितीतरी म्हणजे त्या पैशांमधून कितीतरी जणींनी आपापले लघुउद्योग सुरू केलेत. म्हणजे त्या आपल्या स्वतःच्या पायावरती आर्थिकदृष्ट्या सक्षम उभ्या राहिल्या. बरं, फक्त एवढंच नाही केलं, प्रवासासाठी बऱ्याच वेळेला नवऱ्याकडे पैसे मागावे लागायचे, माहेरी जायचं सुख सुद्धा मिळायचं नाही. परंतु आता अर्ध्या तिकिटामध्ये प्रवास होऊ लागला ना, लाडक्या बहिणी नवऱ्याला म्हणतात राहू द्या हो, तुम्ही गेलात की डबल खर्च होईल, मी गेले की अर्ध्या तिकिटात करून येते. आणि आता कितीतरी नवरे ना, म्हणजे आधी फक्त बायका आमच्या दाजींना पैसे मागायच्या, आता आमचे दाजी म्हणतात अगं लाडक्या बहिणीचे पैसे आले का, जरा पेट्रोलला देतेस का. म्हणजे हे अत्यंत सुंदर बदल आपण महाराष्ट्रात बघतोय.